आज आपण इतिहास या विषयाची 2024 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. याच्यामुळे तुम्हाला फॉर्मॅट कळून जाईल. खूप सोप्या प्रश्नपत्रिका आहे. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य निवडून पूर्ण करा. मथुरा शिल्पकैरी डॅश डॅश काळात उदयाला आली. महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे मत डॅश डॅश यांचे आहे. पुढीलपैकी प्रत्येक चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. ही आहे. तर त्याच्यानंतर आहे, सूचनेनुसार कृती करा. पर्यटनाचे प्रकार, भारतातील जागतिक वारसा स्थळे, गुणवैशिष्ट्य लिहायचे तक्ता पूर्ण करा. स्थळकोश, प्राच्यवादी इतिहास लेखन, वर्तमानपत्राचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, विधाने सहकारण स्पष्ट करा. फोको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणणे. चित्र कथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. जागतिक वारशाच्या पदास प्राप्त ठरणारी स्थळे, परंपरा यांची युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. आता दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील उत्तरे, तर हा लक्षपूर्वक वाचा आणि इथे तुम्हाला जे आहे ते 4 मार्क मिळून जातील. प्रश्नाचे सविस्तर उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे? कला क्षेत्रात व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत का स्पष्ट करा. दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा. दिलेल्या पर्यायापैकी आता हा जो आहे तो राज्यशास्त्र आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 73व्या 74व्या संविधान दुरुस्तीने देशाच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे पुढील विधाने चुकी बरोबर. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. आघाडी प्रशासनातून अस्थिरता निर्माण होते. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. पुढील संकल्पना स्पष्ट करा. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, हक्काधारित दृष्टिकोन. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पुढील संकल्पना चित्र, निवडणूक प्रक्रिया, मतदारसंघाची निर्मिती, उमेदवाराकडून नामांकन पत्र व त्यांच्या अर्जाची छाननी, प्रत्यक्ष मतदान, निवडणुकाचे निकाल. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने आणि थोडक्यात उत्तरे लिहा. कोणते जे 2 मार्काचे आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?